नमस्कार. मी प्राध्यापक बी.एस. दहिफळे. सन 2020-21मध्ये 12वी या वर्गात असणारे सर्व विद्यार्थी तसेच पालक, शिक्षक व मुख्याध्यापक आपणा सर्वांनाच ज्या शासन निर्णयाची आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत होतो, तो शासन निर्णय या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. कारण शैक्षणिक वर्ष 2020-21मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 12वीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करणारा हा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 2 जुलै 2021 घेऊन मी आपणा सर्वांसाठी आलो आहे. कारण आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की कोविड-19च्या उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळं 12वी बोर्ड परीक्षा शैक्षणिक वर्ष 2020-21साठी रद्द करण्यात आली आहे. परंतु आपल्या सर्वांना असा प्रश्न पडला होता की 12वी बोर्ड परीक्षा रद्द झाली, मग आता निकाल कसा तयार होणार किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं केलं जाणार. तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा तयार होणार किंवा मूल्यमापन कसं केलं जाणार याची सविस्तर आणि सखोल चर्चा या यूट्यूबच्या दरम्यान करणार आहोत. त्यामुळं आपण सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहावा. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कोविड-19च्या परिस्थितीमुळं 12वीच्या विद्यार्थ्यांचे कॉलेजमधून वर्ग सुरू होऊ शकले नाहीत. अनेक ठिकाणी ते सुरू करण्याचा प्रयत्नही झाला, परंतु वारंवार उद्भवत असलेल्या कोविड-19च्या परिस्थितीमुळं काही ठिकाणी वर्ग सुरू करता आले नाहीत व काही ठिकाणी सुरू करण्यात आले. शासनाने शासन स्तरावर अनेक प्रयत्न या संदर्भात केलेले आहेत, जसं की दूरदर्शनच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न झालेले होते. आणि त्यानंतर मूल्यमापन करण्यासंदर्भामध्ये आता ही सगळी परिस्थिती तर आपल्या सर्वांना ज्ञात आहेच, परंतु 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा तयार करायचा या संदर्भात शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समन्वय समितीने सर्व पर्यायांचा इत्थंभूत आढावा घेऊन सर्व मूल्यमापन कार्यपद्धती विचारात घेऊन एक उत्कृष्ट मूल्यमापन कार्यपद्धती शासनाला सादर केलेली होती आणि त्याला अनुसरून शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. काय शासनानं निर्णय घेतलेला आहे आणि कसा तयार होणार आहे 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल, हे आता आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की अध्ययन अध्यापन प्रक्रियेची निष्पत्ती तपासण्यासाठी व विद्यार्थ्यांची संपादन पातळी निश्चित करण्यासाठी मूल्यमापन प्रक्रिया महत्त्वाची आहे. आणि कोविड-19च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी शैक्षणिक वर्ष 2020-21मधील 12वीची परीक्षा रद्द करण्यात आली असली तरीही वर्षभर उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षकांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अध्यापन केलेलं आहे आणि ते करत असताना व्हॉट्सअप बेस्ड मूल्यमापन किंवा गृहकार्य किंवा स्वाध्याय प्रकल्प, सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा किंवा सराव परीक्षा या विविध मार्गांनी विद्यार्थ्यांचं ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं मूल्यमापनसुद्धा केलेलं आहे. याला अनुसरून शासनानं असा निर्णय निश्चित केलेला आहे की कोविड-19ची परिस्थिती उद्भवण्या अगोदर ज्या परीक्षा झालेल्या असतील, उदाहरणार्थ 12वीतील विद्यार्थ्यांची 10वीची झालेली परीक्षा आणि 11वीची झालेली परीक्षा, याही परीक्षांच्या गुणांचा विचार 12वीच्या परीक्षेचा निकाल तयार करत असताना विचारात घेतला जाणार आहे. आणि त्यानुसार 10वी, 11वी आणि 12वी या तीनही वर्गातील मूल्यमापन विचारात घेऊन 12वीचा निकाल कशा पद्धतीनं तयार केला जाणार आहे हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊ. शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठीची जी कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे ती अशा पद्धतीची आहे. नियमित विद्यार्थ्यांसाठीची कार्यपद्धती अगोदर आपण समजून घेऊ. म्हणजे नियमित म्हणजे रेग्युलर जे विद्यार्थी आहेत
या रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 10वी व इयत्ता 11वी या दोन्ही इयत्तांसाठीचे संपादकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेला आहे 10वी आणि 11वीचा। त्यामुळे हे गुण कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये राज्यातील विविध भागातील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालये या स्थानिक परिस्थितीमुळे एकाच वेळी सुरू होऊ शकले नाहीत हे कॉलेज। त्यामुळं या 12वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रक्रियेतील प्रथम सत्र किंवा सराव परीक्षा किंवा सराव चाचण्या तत्सम मूल्यमापन यापैकी सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेतच असे नाही, कारण आपल्याला माहिती आहे की या शैक्षणिक वर्षामध्ये संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये येऊन शिकता आलेलं नाही। त्यामुळं हे मूल्यमापन झाले असेलच असे नाही। त्यामुळं शासनानं असं निश्चित केलेलं आहे की 10वीच्या वर्गातील एकूण 30% वेटेज त्यांनी दिलेलं आहे, 11वीच्या वर्गासाठी एकूण 30% वेटेज दिलेलं आहे आणि 12वीसाठी 40% वेटेज देऊन हा निकाल तयार करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। म्हणजे 10वीसाठी 10वीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांची सरासरी विचारात घेऊन 30% भारांश म्हणजे वेटेज दिलं जाईल। त्यानंतर 11वीसाठीचे जे वार्षिक मूल्यमापन करण्यात आलेलं आहे त्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण विचारात घेऊन 30% मूल्यमापन करण्यात म्हणजे 30% वेटेज त्याच्यासाठी दिलेलं आहे। आणि 12वीमध्ये वर्षभरात ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेसाठी 40% गुण म्हणजे 40% वेटेज किंवा भारांश दिलेला आहे। आता या ठिकाणी एक तक्ता देण्यात आलेला आहे। या तक्त्यानुसार सन 2019-20 मध्ये 11वीचे मूल्यमापन पद्धती बदलली आणि याच शैक्षणिक वर्षात म्हणजे 2020-21 या शैक्षणिक वर्षात 12वीची मूल्यमापन पद्धती बदललेली आहे आणि त्या बदललेल्या मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मार्क्स किंवा गुण दिले जाणार आहेत या संदर्भातील हा तक्ता या ठिकाणी दिलेला आहे। बघा, लेखी परीक्षेसंदर्भामध्ये काही विषय 100 गुणांसाठी आहेत। कॉमर्स किंवा आर्ट्सच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे विषय हे 80 गुणांसाठी आहेत, म्हणजे 80 गुणांची बोर्ड परीक्षा असते आणि 20 गुणांची तोंडी प्रात्यक्षिक किंवा मूल्यमापन परीक्षा असते। अनेक सायन्सच्या विद्यार्थ्यांचे 70 गुणांची लेखी परीक्षा असते आणि 30 गुणांची तोंडी किंवा प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन होतं। तर मंडळानं किंवा जो शासन निर्णय झालेला आहे या शासन निर्णयानुसार केवळ लेखी परीक्षेसाठी 30% 10वीचे गुण, 30% 11वीचे आणि 30% 12वीच्या अंतर्गत घेतलेल्या परीक्षांचे गुण विचारात घेऊन हे लेखी परीक्षेचे गुण निश्चित करण्यात येणार आहेत। आणि ह्या ज्या तोंडी प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा आहेत या परीक्षा प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयानं विद्यार्थ्यांच्या घ्यायच्या आहेत। काही कनिष्ठ महाविद्यालयानं त्या परीक्षा घेतलेल्या असतील किंवा काही कॉलेजेसने त्या घेतलेल्या नसतील, तर ह्या परीक्षा पूर्ण करायच्या आहेत आणि हे गुण मात्र जशास तसे अंतिम मूल्यमापनामध्ये निश्चित करायचे आहेत किंवा घ्यायचे आहेत। कारण इथं असं स्पष्ट म्हटलेलं आहे की हे जे तोंडी परीक्षा आहे किंवा प्रात्यक्षिक परीक्षा आहे, या तोंडी प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी मंडळाच्या सूचनांप्रमाणे आयोजित परीक्षामध्ये विषयनिहाय प्राप्त झालेले गुण अंतिम मूल्यमापनात घ्यावेत असं म्हटलेलं आहे। म्हणजे तोंडी प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे जे गुण आहेत ते गुण मात्र विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं मिळालेले आहेत त्या पद्धतीनं ते विचारात घ्यायचे आहेत। आता प्रश्न आहे फक्त लेखी परीक्षेसंदर्भातला, जी परीक्षा कोविड-19मुळे होऊ शकलेली नाही। त्या लेखी परीक्षेचे गुण कसे विचारात घ्यायचे, तर प्रत्येक विषयानुसार ते कसे विचारात घ्यायचे ते स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 100 गुणांचे काही पेपर आहेत, काही विद्यार्थ्यांचे 80 गुणांचे आहेत, काही विद्यार्थ्यांचे 70 गुणांचे पेपर असतात, काही विषय हे 50 गुणांसाठी आहेत। असे वेगवेगळ्या गुणांसाठी लेखी परीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात। हे गुण विषयानुसार किंवा शाखानुसार बदलणारे असतात। आता कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी बहुतांश पेपर हे 80 गुणांचे आहेत, सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी बहुतांश पेपर हे 70 गुणांचे आहेत।
म्हणजे शाखानिहाय आणि विषयनिहाय लेखी परीक्षेसाठी असणारे गुण बदलत जातात. आता यानुसार जी लेखी परीक्षा होऊ शकलेली नाही त्याचे गुण देत असताना 10वीमधील 30%, 11वीमधील अंतिम निकालानुसार 30% आणि 12वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनातील 40% गुण विचारात घ्यायचे आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग 10वीचे 30% गुण एका विषयाचं मूल्यमापन करताना कसे विचारात घ्यायचे. तर मंडळानं असं सांगितलेलं आहे की 10वीमधील परीक्षेच्या निकालामध्ये त्या विद्यार्थ्याला सर्वाधिक गुण मिळालेले जे 3 विषय असतील त्या 3 विषयांच्या गुणांची सरासरी काढायची आहे आणि त्या सरासरी जी सरासरी निघेल त्यानुसार त्या विद्यार्थ्याला 30% भारांश द्यायचा आहे. 11वीच्या परीक्षेसंदर्भात जे वार्षिक मूल्यमापन करण्यात आलेलं आहे त्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय 30% गुण दिले जाणार आहेत आणि 12वीसाठी अंतर्गत मूल्यमापनातील किंवा वर्षभरात ज्या परीक्षा झालेल्या असतील त्या परीक्षेपैकी कोणत्याही एका परीक्षेसाठीचे 40% गुण विचारात घेतले जाणार आहेत. आता असं जर करण्यात आलं तर जर लेखी परीक्षेचा पेपर समजा 80 गुणांचा आहे असं आपण गृहीत धरूया. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. समजा अर्थशास्त्र या विषयाचा पेपर 80 गुणांचा आहे तर 80 गुणांचा अर्थशास्त्र विषयाचा पेपरचे मार्क विद्यार्थ्याला कसे द्यायचे. तर 10वीसाठीचे 30% गुण विचारात घेतले तर ते एकूण गुण होतात 24. 11वीसाठीचे 30% गुण विचारात घेतले तर ते एकूण गुण होतात 24 आणि 12वीसाठीचे 40% गुण विचारात घेतले तर ते एकूण गुण होतात 32. अशा पद्धतीनं 24, 24 आणि 32 असे गुण विचारात घेऊन त्या विद्यार्थ्याला 80 पैकीचे गुण मिळतील आणि राहिलेले जे 20 गुण आहेत ते मात्र तोंडी, प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन म्हणजे अर्थशास्त्र विषयासाठी उपयोजनावर आधारित चाचणी परीक्षेतून 20 गुण मिळतील. अशा पद्धतीनं 80 अधिक 20 एकूण 100 गुणांचा त्या विषयाचा मूल्यमापन होणार आहे. अशा प्रकारे 10वीचे 30%, 11वीचे 30% आणि 12वीचे 40% गुण विचारात घेतले जाणार आहेत. आता 10वीचे 30% गुण कसे विचारात घ्यायचे, 11वीचे 30% गुण कसे विचारात घ्यायचे आणि 12वीचे 40% गुण कसे विचारात घेऊन मार्क द्यायचे ते आपण पुढं पाहू. आता यामध्ये इयत्ता 10वी मध्ये मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांची सरासरी विचारात घ्यायची आहे. म्हणजे 3 विषयांची सरासरी काढायची आणि त्या सरासरीचे जे गुण आहेत ते संगणक प्रणालीमध्ये आपल्याला भरायचे आहेत. कारण आपल्याला 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला 12वी बोर्डाकडून एक संगणक प्रणाली प्रोव्हाइड करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे गुण नमूद केल्याच्या नंतर म्हणजे 3 विषयांचे सरासरी गुण नमूद केले की त्या विद्यार्थ्याचे त्या विषयातील 30% गुण हे संगणक प्रणालीमध्ये आपोआप 24 पैकी किती गुण त्या विद्यार्थ्याला मिळाले हे त्या ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीनं 10वीचं, 11वीचे आणि 12वीचे गुण आपल्याला त्या संगणक प्रणालीमध्ये भरायचे आहेत. विद्यार्थ्यांना 10वीमध्ये जे निकाल लागलेला आहे त्यामधील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांची सरासरी काढायची आहे. आता याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्याचंही सोल्युशन या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे. बघा, मंडळामार्फत उच्च माध्यमिक शाळांना गुण भरण्याची संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल मी आत्ता म्हटल्याप्रमाणे. त्याचबरोबर 12वी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या 10वीच्या निकालावरून सर्वोत्तम गुण असलेल्या 3 विषयांची प्राप्त गुणांची सरासरी 100 पैकी भरण्याची सुविधा असेल. म्हणजे ही सरासरी आपल्याला त्यामध्ये भरायची आहे. सदर 10वीच्या सरासरी गुणावरून 12वीच्या लेखी परीक्षेसाठी विषयनिहाय निश्चित केलेल्या 10वीच्या भारांशानुसार म्हणजे जो 30% भारांश देण्यात आलेला आहे त्यानुसार त्या विद्यार्थ्याला 80 गुणांसाठी जर असेल तर 24 गुणांपैकीचे गुण संगणक प्रणालीमध्ये रूपांतरित होणार आहेत आपोआप. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काही करावं लागणार नाही. फक्त जी सरासरी काढायची आहे ती सरासरी काढून ती सरासरी त्यामध्ये संगणकीय प्रणालीमध्ये दिली की आपले त्या 80 मार्कांचा जर लेखी परीक्षेचा पेपर असेल तर 10वीसाठी 24 गुण विचारात घेतले गेलेले आहेत. ते 24 गुणांपैकी किती गुण त्या विद्यार्थ्याला मिळाले
ते त्या संगणकीय प्रणालीमध्ये आपोआप रूपांतरित होणार आहेत. सदर गुणांची मंडळ स्तरावर पडताळणी करण्यासाठी सदर विद्यार्थ्यांची 10वी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचा महिना, वर्ष आणि बैठक क्रमांक सुद्धा आपल्याला त्यासोबत नोंदवावा लागणार आहे. सदर विद्यार्थी जर एकापेक्षा जास्त वेळा परीक्षेला प्रविष्ट झालेला असेल किंवा सूट मिळालेले प्रत्येक विषयासमोर त्या परीक्षेचे महिना, वर्ष व बैठक क्रमांक आपल्याला द्यावा लागणार आहे. त्यासोबतच 12वीच्या ज्या विषयासाठी 10वी गुणांचे तोंडी प्रात्यक्षिक किंवा तत्सम मूल्यमापन निर्धारित केले आहे, अशा विषयांसाठी 10वी 11वीचे गुण विचारात घेतले जाणार नाहीत. ही बाबसुद्धा आपण नीट लक्षात घ्यायची आहे. जर का एखाद्या विद्यार्थ्याचा एखाद्या विषयाचा पेपर हा 100 गुणांसाठी जर तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापनावर आधारित असेल, तर अशा विद्यार्थ्यांचे 10वीचे गुण किंवा 11वीचे गुण विचारात घेण्याची गरज नाही. म्हणजे समजा 100ही मार्काचं प्रॅक्टिकलच असेल त्या विद्यार्थ्याचं, तर मात्र निकाल तयार करताना 10वी आणि 11वीचे गुण विचारात घेतले जाणार नाहीत. 10वी आणि 11वीचे गुण हे केवळ आणि केवळ लेखी परीक्षा ज्या होऊ शकलेल्या नाहीत बोर्डाच्या, तेवढ्यासाठीच हे गुण विचारात घेतले जाणार आहेत. हे मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत 10वीच्या परीक्षेच्या मूळ गुणपत्रकावरून सर्वोत्तम गुण मिळालेल्या 3 विषयांची सरासरी घ्यायची आहे. समजा तो विद्यार्थी हा महाराष्ट्र बोर्डाचा नसेल, CBSE बोर्ड, ICSE बोर्डाचा असेल, तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याचं जे गुणपत्रक असेल, त्या गुणपत्रकातील सर्वात जास्त गुण मिळालेले जे 3 विषय असतील, त्या 3 विषयांच्या गुणांची सरासरी काढायची आहे आणि त्यानुसार कार्यवाही करायची आहे. आता हे झालं 10वीच्या गुण विचारात घेण्याबाबतीत. आता 11वीचे गुण विचारात घ्यायचे कसे तेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. 11वीच्या अंतिम निकालामध्ये प्राप्त विषयनिहाय गुण भरण्याची सुविधा मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये आहे. आता उदाहरणार्थ 11वीला जर त्या विद्यार्थ्याला अर्थशास्त्र विषयामध्ये अंतिम निकालामध्ये किती गुण मिळालेले आहेत ते त्या संगणकीय प्रणालीमध्ये भरायचे आहेत. त्याचं रूपांतर आपोआप 24 गुणांमध्ये होणार आहे. म्हणजे कसं होणार आहे, तर संगणकीय प्रणालीमध्ये होणार आहे. आता सदर विषयनिहाय प्राप्त गुण संगणक प्रणालीमध्ये 12वीच्या लेखी परीक्षेसाठी विषयनिहाय निश्चित करण्यात आलेल्या 11वीच्या भारांशानुसार दर्शवायचे आहे किंवा नोंदवायचे आहे. त्यानुसार ते गुण घेतले जाणार आहेत. समजा 80 गुणांची लेखी परीक्षा असेल, तर त्यापैकी 24 गुण हे 11वीसाठी निश्चित करण्यात आलेले असतील. 24 गुण हे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे 10वीसाठी निश्चित करण्यात आलेले असतील. मग हे 24 गुण जेव्हा तुम्ही 11वीच्या परीक्षेच्या अंतिम निकालातील गुण त्या विषयाचे दिले जातील संगणकीय प्रणालीला, तेव्हा ते 24मध्ये रूपांतरित होणार आहेत. अन्य मंडळाकडून जर 11वी उत्तीर्ण झालेले असतील, तर 12वीसाठी राज्य मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयात प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत संबंधित मंडळाच्या 11वीच्या अंतिम निकालाचा आधार घ्यायचा आहे आणि ही कार्यवाही करायची आहे. समजा तो विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाचा नसेल, तरीही त्याचे जे 11वीच्या उत्तीर्णतेचे गुणपत्रक आहे त्यानुसारच ते अंतिम गुण घ्यायचे आहेत. आता बऱ्याच वेळा काय होतं, विद्यार्थी हे 11वीमध्ये एखादा विषय असतो, तो विषय 11वीमध्ये त्या विषयाची परीक्षा देतात आणि 12वीमध्ये विषय बदलतात. मग अशा वेळी जर विषय बदलला गेला, तर अन्य विषयांची सरासरी विचारात घेऊन 100 गुण निश्चित करावेत व ते अशा एक किंवा अधिक विषयांना देऊन उपरोक्त कार्यवाही आपल्याला करायची आहे, असंही मंडळानं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर राज्य मंडळाच्या व अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांबाबतीत 11वी उत्तीर्ण झाल्यानंतर जर समजा शाखाच त्या विद्यार्थ्याने बदललेली असेल, म्हणजे तो अगोदर 11वी सायन्सला होता, नंतर 11वी कॉमर्स किंवा आर्ट्सला आला, तर अशा विद्यार्थ्यांनी 12वीसाठी प्रवेश घेतला असल्यास सदर विद्यार्थ्यांस 11वी व 12वीतील समान विषयांची सरासरी विचारात घ्यायची आहे. म्हणजे 11वीला आणि 12वीला जे समान विषय आहेत, म्हणजे उदाहरणार्थ कंपल्सरी इंग्लिश असेल किंवा सेकंड लँग्वेज असेल किंवा इतर कोणता विषय असेल, या गुणांची सरासरी विचारात घ्यायची आहे आणि ती सरासरी विचारात घेऊन 100 पैकीचे गुण निश्चित करून त्याला ते गुण द्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 11वी बद्दलची कार्यवाही करायची आहे. आता 30% भारांश 10वीला कसा द्यायचा ते सांगितलं. 11वीला 30% भारांश म्हणजे 24 गुणांपैकी गुण 80 गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये कसे द्यायचे तेही सांगितलं. आता आपण 12वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनाचे गुण कसे विचारात घ्यायचे ते समजून घेणार आहोत.
उच्च माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालय विषयनिहाय मंजूर आराखड्यानुसार वर्षभर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने समजा प्रथम सत्र परीक्षा घेतली, सराव परीक्षा घेतली किंवा सराव चाचण्या घेतलेल्या असतील आणि त्यानुसार मूल्यमापन केलेलं असेल तर त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेले गुण तसेच सदर गुण किती पैकी आहेत यानुसार त्याचं जे सदर विषयासाठी एकूण किती गुणांचे अंतर्गत मूल्यमापन आयोजित केलेले आहे इत्यादी तपशील संगणक प्रणालीमध्ये भरण्याची सुविधा असेल। या संदर्भात वर्षभरात एक किंवा त्यापेक्षा अधिक जेवढ्या परीक्षांसाठी विद्यार्थी प्रविष्ट झाला असेल तेवढ्याच परीक्षांचे गुण भरण्यात येणार आहेत आणि ही सोय संगणकीय प्रणालीमध्ये देण्यात आलेली आहे। आता सदर विषयानुसार प्राप्त गुण संगणक प्रणालीत भरल्यास तक्ता क्रमांक 3 नुसार समजा लेखी परीक्षेसाठी विषयनिहाय निश्चित केलेल्या 12वीच्या भारांशानुसार म्हणजे 40% भारांशानुसार जर तो विद्यार्थी 80 गुणांचा लेखी पेपर 12वी बोर्डाला देणार असेल तर त्याचे 32 गुण या ठिकाणी विचारात घेतले जातील। मग हे 32 गुणांमध्ये संगणकीय प्रणालीमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे। समजा तुम्ही जर एखाद्या विद्यार्थ्याचा 80 गुणांचा एक सराव परीक्षेचा पेपर 12वीच्या वर्गामध्ये घेतलेला असेल तर त्याचं रूपांतर 40% भारांशानुसार 32 गुणांमध्ये संगणकीय प्रणालीमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे। समजा अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयानं जर एकही अंतर्गत मूल्यमापनाची चाचणी परीक्षा घेतली नसेल, प्रथम सत्र परीक्षा घेतली नसेल किंवा सराव परीक्षा घेतलेली नसेल तर त्यांनी प्रचलित पद्धतीने अन्य पर्यायी पद्धतीचा वापर करून ऑनलाईन किंवा अन्य शक्य पर्यायी पद्धतीने मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना गुणदान करावं लागणार आहे आणि सदर गुण हे प्रणालीमध्ये नमूद करावे लागणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे लेखी परीक्षेसाठी अशा पद्धतीनं आपलं मूल्यमापन होणार आहे। सोप्या पद्धतीनं सांगतो, 80 गुणांचा जर लेखी परीक्षेचा पेपर असेल तर त्याच्यापैकी 24 गुण हे 10वीच्या परीक्षेवरून घेतले जातील, 24 गुण हे 11वीच्या परीक्षेवरून घेतले जातील आणि 32 गुण हे 12वीच्या वर्षभरातील परीक्षेवरून घेतले जातील। असे 80 गुण घेतले जातील आणि अंतर्गत मूल्यमापन जे 20 गुणांचं आहे शाळेकडून केलं जाणारं ते मात्र घेतलं जाणार आहे। असं ते घेतलं जाणार आहे। मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार 12वीची जी अंतिम तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा किंवा तत्सम मूल्यमापन करण्यात येणार आहे त्या मूल्यमापनाचे प्राप्त गुण हे मात्र अंतिम निकालात समाविष्ट करण्यात येणार आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे। आणि श्रेणी विषयाचे जे मूल्यमापन आहे ते श्रेणी विषयासाठी विहित पद्धतीने व यावर्षी मंडळाने दिलेल्या विशेष मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन जे गुणदान करून विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली श्रेणी ही संगणक प्रणालीमध्ये नमूद करण्यात यावी हेही या ठिकाणी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं 12वीच्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण निकाल तयार होणार आहे आणि या निकालासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे किंवा एक समिती स्थापन करण्यात येणार आहे। या समितीचे अध्यक्ष हे त्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य असणार आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती यासाठी निश्चित करण्यात येणार आहे आणि त्या समितीकडून ही संपूर्ण निकाल प्रक्रिया तपासली जाणार आहे किंवा त्याचं व्यवस्थितरित्या जे कार्यवाही आहे ती व्यवस्थितरित्या कार्यवाही करण्यात येणार आहे। उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर निकाल समिती स्थापन करण्यात येईल। या समितीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य हे अध्यक्ष असतील आणि 7 सदस्य असतील आणि त्यानुसार ही समिती स्थापन करून त्या समितीच्या माध्यमातून हा निकाल तयार केला जाणार आहे। यामध्ये सर्व विषय शिक्षक आणि वर्ग शिक्षक यांच्याकडून हा निकाल या निकाल समितीसमोर ठेवला जाईल। निकाल समिती हा निकाल संपूर्णपणे तपासेल आणि त्यानुसार हा निकाल मंडळाकडे किंवा 12वी बोर्ड मंडळाकडे पाठवला जाणार आहे। अशा पद्धतीनं 12वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, लेखी परीक्षेसाठी जी लेखी परीक्षा बोर्डाकडून घेतली जाणार नाही तेवढ्याच परीक्षेसाठी 10वीचे 30% गुण, 11वीचे 30% गुण आणि 12वीचे 40% गुण विचारात घेतले जातील आणि जे प्रॅक्टिकल आहे, प्रात्यक्षिक आहेत, तोंडी परीक्षा आहे किंवा अंतर्गत मूल्यमापन आहे
ते मात्र घेतलं जाईल आणि त्यानुसारचे गुण परीक्षेमध्ये दिले जातील किंवा निकालामध्ये घेतले जातील, हे आपण लक्षात घ्यावं. धन्यवाद.